आणि रूपाचा अभंग 5 मिनिटं, एकूण 15 मिनिटात भजन आटपला. धन्यवाद. काय है सगळा वडा मारता, आपला ठेवायचा झाकून आणि दुसऱ्याचा बघायचा वाकून. काय बुवा, म्हणजे मी सुरुवात माझ्याकडे रूपाचं अभंग नोटेशन ते का जेवढं वेळ लागतो तेवढं तुमका समजणार ना. काय बुवा, आणि दुसरं म्हणजे बरंच काय म्हणजे त्यांना डायरेक्ट ओव्हरटेक करून त्यांना डेअरिंग नाही. काय डायरेक्ट ओव्हरटेक करून डेअरिंग नाही त्यांना, म्हणून ते हळसत खेळत पण काय माहिती हा, सुंब जळले तरी पीळ काय जाणार नाही आणि नागाला धूस पाजले तरी तो दंश केल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं मला माहिती आहे बुवा. आता आमचे बुवा मालवणकर मी बोलून काय येऊ ना, मी माका आशीर्वाद देवच्यासाठी बोलले होते. त्यांना खेका बोलवल्या काही 100 दिवस आहे तिथला, आणि त्यांका काळजी बुवा, तुझी काळजी लय त्यांका माहिती आहे. ते पुरी बाजी बारी ऐकल्याने आता म्हणायला लागले हे असाच तळमळतात म्हटल्यानंतर आताच होईल बुवाचा काय खरा नाही म्हणून ते तुझ्या खुशी घेऊन बसले. बरोबर की नाही हो? हा काय आहे तर म्युझिक मारला नक्की खायच्या पट्ट्यातला आताच मागा कळणार नाही अजूनपर्यंत. साधा म्युझिक बुवा स्वतःची एक व्हरायटी तयार करू तुमका येणार नाही. कसले बुवा तुम्ही काय मोठेपणा मारता. हा मी चॅलेंज देऊन सांगितलं की त्या बारीत काय म्हटलंय तर हे म्हणायचं नाही बुवा. 36 मात्र माका वरती चढवतात. चढवा म्हणता चढवा. अमर सिकंदर से भरी आवाज से नगरास दिखाते हैं ये वो हमको ललकारते हैं सैतानों के नाजा दौलत है कामाचार्य। हम जिंदगी को गाली बनाए बैठे हैं, क्या करे साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है। अरे कर वो कर भजन कर असं कर नाम सुन जाणारा वाटक वा संतोष जोईल गाता, नाहीतर पुढ्यातलो म्हणता कोण यो कुत्रो भोगता. बुवा शांत बसलंय म्हणा कमी समजा नको आणि दुबळं समजा नको. खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी करून टाकणार नांचे बुवा म्हणून त्या का कणकवले की 30 वर्षात लागले. लक्षात ठेव. बरोबर आहे की नाही बुवा? तुम्ही एक मनापासून सांगा, तुम्ही बारी ऐकलात त्यातलं इथं काय घालं का हो? हे मापा काढणारे बुवा आमचे जोडीदार जरी असले तरी 36 वर चढ. आता तो खालती कसं घालतोय तो बघ. वर चढवता माका काय तू बडा या मैं बेड़ा देखते सबसे पहिले कौन करता है खडा. अरे मनगडात ज्याच्या ताकद आणि परमेश्वरांची बुद्धी दिली ना तो खै कमी पडणार नाही बुवा. काय विनोद सांगणार सुद्धा विनोद सुद्धा तयार करून येऊ आहे बुवा. हा अगर मैं किसी से दुश्मनी लेते हूँ तो पूरी की पूरी निभाता हूँ. पहली बात सुन, ना मैं किसी से डरता हूँ ना मैं किसी से भागता हूँ. तो अंडात गोटा घालूच्या आधी शिटी बारीक होती. या ठिकाणी पटकी देवीवर गाणे घेणे यासाठी मगाशी घेतले आहे का? 50 रुपये पारितोषिक दिले त्यांना. निळू फुलेचा आवाज काढूच्यासाठी आधी सरले ते गडबडीत. लय मोठी तुमची चाला. अरे कुत्ते को कितना ही ललकारो तो साला टांग उठा के ही मुतेगा. है कि नहीं? जंगल में शेर की जबान से जानवर सूख सकता है, ये जंगल की शेर की जबान से जानवर सूख सकता है. ये दीपक नानचे की जबान है, कोई बुआ बच नहीं सकता. तापवू नको मागा. ती भगीची साल घातलंय ना त्या शाली धरून येतात. तू आता काय बडबडलंस का? बडबडत नाही. त्याचा लय महत्व जोईल बुवा. भविष्याला नाही ते कोणी घालूची नसता. भ म्हणजे भयरही, ग म्हणजे गर्वरी, व म्हणजे वासवणारी, भ म्हणजे भयरही. तू कोणाच्या बापाशी भिया नाही 100% का. ग म्हणजे गर्वरही, तुका अहंकार तुझ्या बाहेर दिसणार नाही पोटात हा. वा म्हणजे वासणारही योग काही बुवा आवाज नाही तुमका.
वासणार ह्या जगा पाळू क्षमता त्यांनी ती भगवी शाल घालूची असते. हा? सगळ्या देवगडवाल्यांचा एकच मुजी घालायले माका काय समजणार नाही काय भानगड आहे. तिची वटाखाली दाढी वाढवलंस ना ती खयचो प्रकार तो काय म्हणतात त्याला? हा नाही नाही एक लक्षात ठेव तुला काय सांगते तर आहे का काय आहे माहिती हे अंगारचे केस आहेत ना हे केस एवढं बघ त्याला लाव म्हणतात. हे अंगार केस आहेत ना त्याला लाव म्हणतात. काय हे डोळे आहेत बघ त्या जागा बदलल्या केसच ते डोळे आहेत त्याच्या ह्याला काय म्हणतं वय म्हणतं वरची आणि मध्ये त्याका मलपे म्हणतात. केसच ते बरोबर की केस असते पण त्या काय ह्याका भुवय म्हणतात एका मलपे म्हणतात बरोबर. हे वट आहेत तुझे वट या वटावरती हे केसच ते एखाद्या संगीतकाराक पटवून दिले राग काढणे काय असतं का ह्याका काय म्हणतात इकडे बघ एका केस म्हणतात त्याका मिशी म्हणतात. केसच ते पण जागा बदलली काय नाव बदलता मिशी म्हणतात. या वटाच्या खाली हे केस असतात त्याका काय म्हणतात हैता ना हैते का काय नाव आधी म्हणतात पहिला मका सांग मग बारी सुटच्या वटाच्या खाली जा उघडून केलं हे केस असतात त्याका दाढी म्हणतात बरोबर की नाही म्हणतात. वटाखाली जे केस असतात ते का हैता काय अर्थ वडा अर्थ हळकून म्हणतात का ही कपाळपट्टी आपली ह्याच्यावरती हे केस असते त्याला काय म्हणतात सांग बघूया ह्याला काय म्हणतात सांग केस असते नवयाकडे जाते केस कापून पण एका जटा म्हणतात आणि ह्याच्यावरती असते का तेव्हा बुवा नांचे बुवाच्या नादात लागताना ना आधी मुळात म्हणजे तुम्ही दुसऱ्या कमी समजा नको कधीच कोणा हत्ती असता हत्ती त्या काय यतीशी मुंगळी यतीशी सोने भुसुक्कन हत्तीचं हत्ती मुंगळेचा वारू काढला एक मुंगळी एकच सोंडेवरसून चढली कानासून पोटात गेली आतडेक मारल्यान भोको हत्ती आडवो झालो म्हणून कोणी कोणा कमी समजा नको बुवा काय माणसाचा मरण शास्त्र विषय काही माहिती नसतं माका माहिती आहे तुम्ही कितपत बुवात काय माणूस जन्मल्यानंतर जितक्या वजन असता तुका माहित नाही तर सांगते कदाचित बऱ्याच लोकांना पण माहित नसतं माणूस जन्मल्यानंतर जितक्या वजन असता तितक्याच वजन मेल्यानंतर त्याच्या राखेचा होता लक्षात 100% कळला लक्षात ठेवा काहीतरी वापरून पावताला मुंबई आमच्या बाहेर येत आणत नाही हळीला शेळकून थोड्या वाढत पासडायचा काय का रडू नको बाळा रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते गाणी कशी रचवची मी काही मग तोंडात बोलायची गरज नाही गाणी कशी रचवची असतात ना ती जरा ऐका नाही
हा, या ठिकाणी आमचे मालवणकर बुवा यांनी आमचे पकावजाचं बाबू खडपकर यांना 100 रुपयाचं पारितोषिक दिलंय आणि सन्माननीय गिरकर बुवा यांनी पण ऑनलाईन त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक दिलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मंडळातर्फे स्वीकार करतो. काय आहे बुवा, मी आता काय जास्त बोलणार नाही कारण तुझ्यात माझी कळ काढतो दमत नाही असा मला दिसला. नाही तर दुसरं माझ्या जागेवर कोण असलो मगाशी मी काय रुपावधी धमकी बिमकी दिलं त्याच्यात बरोबर चोख उत्तर दिसत असतं पण नाही. माहिती आहे नांचे बुवा म्हणजे काय तर आपण की झलक सबसे अलग तर मगाशी म्हटल्या खामोश मुझे कहा कहते हैं मुझे करा कहते हैं जिस रंग से बर्फ बनती है उसी को दीपक नांच कहते हैं. टकले की खोपड़ी के अंदर घुसने वाली आवाज सुनिए, दीपक नांच की आवाज है. दीपक नांच किसी के सामने झुकता नहीं. चल पडता तुका ताचा तू लिहून लिहून जाताला प्यान तुझा शाही तुझी माझा काय जाता लिह तू लिह काय बुवा खरोखर तुमका सांगतोय स्वतः ना एक नोटेशन बांधा स्वतः आणि लिवा आणि त्या बसवतो प्रयत्न. ते रेकॉर्ड केलेली नोटेशन मंडळी खूप धरी पण हे जे तयार केलंय ना स्वतः जेव्हा बांधतलो ना तेव्हा किती कष्ट पडतं तर जेव्हा कळतं. फुकटचा आपला मुंगेकर बुवा देतात आणि तुम्ही गातात तसला तर ह्या नाही बुवा. जेव्हा स्वतः मेहनत करा. मुळीच नव्हते तुला बोलायचं काय मित्र जा आणि शांत बारीक होते म्हटलं का बोलायचं नाही. मुळीच नव्हतं रे तुला बोलायचं नाही पण आता याला सोडायचं नाही. काय तुझा मगासपासून मी जे नोटेशन 52 मात्रेचं नोटेशन माझ्याकडे ऑन दी स्पॉट तयार आहे. कारण माझा धंदो जिओ वर्षांनी एक बारी कर नाही तर 2 कर नाही तर नाही येऊ दे. 2 नोटेशन 2 रुपयाचे अभंग माझे नेहमी तयार असतात. ऑन दी स्पॉट या कणकवले 7 बारी केलंय तर म्हटलं लागाणा म्हणायचं नाही एवढी कॅपॅसिटी आहे माझी 7 बारी. आणि हो अनुभव मालवणकरांनी घेतलो. एका बुवा तडाखो दिल्याबरोबर राजलो 7 बारी हई एक बारी त्याने गाडी इथे थै बारी आणि माईक घेऊन काय सांगितलं बुवा रूपाचा सुंदर ते ध्यान आणि रूप पाहता अभंग म्हणायचा नाही. रूपाच्याच अभंगात चालला व्हायचं. 7 अभंग म्हटले काही कमी पडायचं नाही. परमेश्वराच्या आई वडिलांचा आशीर्वाद तसा जी पंचरत्न तयार झाली बुवा त्यांचा आशीर्वाद घेतलेलो बुवा तुका थोडक्यात सांगतोय. भालचंद्र बाबांचा आशीर्वाद घेतलेलो बुवा भालचंद्र बाबांचं लक्षात ठेव. त्याच्यामुळे निदान कणकवलीत तरी कमी पडायचं नाही. हा लहान होते येतो आजी घेऊन गेली म्हणजे खायच्या आणि तीर्थक्षेत्राची करतोय की नाही बुवा तुमच्या लल्लाटात नाही ह्याही तुमका सांगतोय. उत्तर भारत पूर्ण फिरान झाला आणि पेटी तबल्या सहित जाऊन भजन केलं बुवा. कुरुक्षेत्र आपण सांगतो कुरुक्षेत्राची मी डोळ्यात बघलंय तर सांगतोय. आजही त्या कुरुक्षेत्र महाभारताची लढाई झाली त्या भूमीत जरा पाय लावून या. मी लय बुवा थैली रक्तरंजित भूमी बघा. आजही जरी थै जेसीपी लायलो तरी पूर्वीची हत्यारा सापडतं अशी भूमी आहे ती. ह्या बघायचं आणि सांगायचं. पुस्तक वाचलं आणि सांगा कोणाही सांगितलं आम्ही पहिला तास करू पुस्तक वाचू आणि बुतूतला काहीतरी सांगू. तुका आता वैला खायला काय असं तर सगळं काय म्हणतंय तर जरा ऐकत राहा. बाकी काय तुका बोलण्यात काय अर्थ नाही पण गाणी कशी रचवची असते ती जरा शिकान घे बुवा. काय पहिलीच ह्याची जेव्हा आणि माझी बारी होती पहिलीच तू निदान ह्या लोकांना सांग बाबा आजपर्यंत नांचे बुवा माझ्या बरोबर जितके बारी केले त्यावेळी प्रत्येक वेळा वेगळा काय नाही काय असता इतकं तरी माका मान दिना असता की नाही खरा बोल असता की नाही. आणि आजची बारी तू माका दिलंय का मी तुका दिलंय ते आधी पहिलं विचार कर. ते मंडळवाले असं त्यांना विचार मी सांगितलंय जोईल बुवांका फोन करा आणि मी नंबर दिले तेव्हा तुका म्हणजे मी तुका बारी दिली ती तू माका देऊ नाही काय बुवा. तेव्हा गजर गाणी कशी रचवची असते ती जरा आहे माका तुका काही बोलायचं नाही आणि माझ्या या गजराच्या गाण्यात तू उत्तर देऊ शकणच नाही ह्याही माका माहिती आहे. पण आता म्हणतंय तर जरा आहे पहिलीच बुवा गावली पहिलं तेव्हा का 4 लोक धरून हाडल्या
शांताबाई तबलजी होते त्यांका नाही हाडू दुसरेच कोणतरी तबलजी हाडल्यात आणि एका हाडला नांचे बुवा म्हणजे आईना नाचतो तो त्याका काय एका झपक्यात खात यांची सवय ती आहे ना. मग माका गाणं म्हणायचा लागला त्याला काय वैला वैला सांगता आता ऐक. जोयला पहिला ताटवया खायला जोयला पहिला ताटवया खायला त्या दिवशी त्या दिवसच्या बारी युट्यूबला ऐकलं बाय बिल्डिंग उभी करूची असली वर किती मजली असते बघायचं नाही खाली पाव घट होय म्हणजे ताट व्हाया खायला काय झाड जर त्याचा उभ्या राहला तर मुळातचा ताट व्हाया करता उभ्या राहताला हे जे नाही म्हणान म्हटलंय जोयला जोयला पहिला ताट व्हाया खायला जोयला पहिला ताट व्हाया खायला बांधता असला भजन करूचा असला तर मंडळी ताट लागतं बघा म्हणून म्हणतोय वरती बसणारो सांगलो खालच्या वरती बसणारो सांगलो खालच्या कधी तरी कर मन मरतो वरती चढणारो वरती चढणारो वरती चढणारो खालती रवतलो खालसून गचके मारतलो दळवळला दर खायला दळवळला दर खायला दर घडदर खाला वैला दहीहंडी आपण खेळतो थरावर थर थरावर खालचो थर मजबूत लागता त्याचा आधार हवा खालचो थर म्हणजे वैल्यांची गडबडी म्हणून म्हणतात मुळात खालती काय नाही घातला कसं काय फळवर लागताला झाडाच्या मुळात जर काय नाही घातला तर वरती फळा मिळायची नाही. तुमचा आपला देवगडात हापूस आंबो तो निसर्ग दैवत शक्तीनं आपलं मिळतात त्याच्या फवारणी 1760 कलकार मारतले त्याच्या मुळार फवारणी मोहरीलो काय फवारणी त्वरा लागली काय फवारणी तो बेगीन पिका होय म्हणान फवारणी झालो हापूस आंबो सध्या गेलो अशा 1000 फवारणी गेले हे आंबे. हा एक देव केशवा स्वतःच गायचं बुवा लिहिता आता मुलात घालती काय नाही घातला कसं काय फळवर लागताला तेल पण जाताला तूप पण जाताला हातात धुपटणार रवताला
समजता बुवा म्हणून म्हटलं वरचा सगळा उघड्यावर पडता वरचा सगळा उघड्यावर पडता खालचा सगळा झाकण रवता समुद्रात झाकण नाही आकाशात टेकून आहे सगळा उघड्या राहतात पण खालचा हा ना जमीन सगळा झाकण रवता ही बिल्डिंग त्याच्या खालची जमीन झाकण रवली म्हणायला म्हटलंय का ह्या तुमच्या बरोबर 3 वेळा गाणं म्हटलं या गाण्यात आधी तुला उत्तर देऊन जमणार नाही बुवा म्हटलंय ना हा सारी प्रयत्न कर वरचा सगळा उघड्यावर पडता खालचा सगळा झाकण रवता तुझा कसा उठलो तर कावला आणि उठलो तर भांडू यात तुका समजता बाकी काही नाही कधी आपण जेव्हा लोकांक असतो तेव्हा आपण असतो लोकाला शेवट आपल्या नाकाला लक्षात ठेवायचं बुवा हा समोर बुवा खायचो हा काय हा एकाच जर तू त्याच्याच सारख्या वागाक शिकवले तर कसं जमजता हा केळेन घ्यायचा आता तुका गाण्यात सांगता येतं बघ केळेनला काढा आणि केळला आपला घसटता डिगिनिक 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 अरे बुवा तसा नाही आता हा काजळ लावणी आले विश्वकर्मा भजन मंडळ कणकवली पटकी देवीवरती गजर म्हणा कणकवली संपूर्ण स्वयंभू पटकी देवी सगळ्यावरती गजर तयार आहात तो शेवट मी म्हणतो जरा ऐकून जावा काजळ लावणी आले मी आज असं नका बघू येते मला केला शृंगार घातलय असा दिसते मी भारी जणू अप्सरा वा कसल्या तोऱ्यात आलास तू अभिमान झाला तुला चढला रे मान कसल्या तोऱ्यात दोन प्रकारचे असतात एक म्हणजे देवासमोर लावची आणि दुसरे म्हणजे मच्छर बघावा मच्छर पळवती ती देवासमोर लावची अगरबत्ती ही दीपकनांची आणि मच्छर भगवची अगरबत्ती ही देव काय येऊचो नाही आणि मच्छर काय जाऊची नाही अशी अगरबत्ती आधी बरोबर की नाही प्रेमावर नाही मी कित्याक म्हणते माहिती आम्हा तुझा काय मगाशी उरल्याच्या डॅग्याचा म्हटलं त्याला काय अर्थ नाही चव नाही काय नाही चव नाही रो आणि धंगारा पोटभर जेवते तो दिसतो त्याला काहीतरी अर्थ होय ना म्हणा आता अर्थाची गाणी अशी रचव बुवा तू माझ तुका डोक्या हा पण
डोक्या रावला वर आणि अक्कल रवली गुडघ्यात असा धरला. डोक्या तुका माझ्यापेक्षा तू मी म्हणते तू हुशार आहे. 12 गावाचा पाणी खाल्लो तू बुवास आहे माझ्यापेक्षा. मी आपलो इन बिन 30 वर्ष लागली म्हाका ह्या पण कोण देऊ ऐक जरा. प्रेम भरलं ग आता मन भरलं ग. गद्दारी करून तूच मनसी गद्दार मला. आता पाळी भरली रे तुझी सवय तुला गाढवा सारखी. आता पाळी भरली रे तुझी सवय तुला गाढवा सारखी. आता पाळी पंचरत्ने तयार होऊन गेलीत खरी. आज ना ही बारियेची दशा पृथ्वी तलदार या काय चालला, ही बारियेची दशा बघून की नाही त्यांना खूप वाईट वाटतं बुवा. या ठिकाणी मालवणकर बुवा आमचे जोईल बुवांचे खास मित्र, आमचे नवीन तयार होणारे मित्र, यांच्याकडून कोरससाठी 200 रुपयाचं पारितोषिक मिळालंय. धन्यवाद. काय पंचरत्ने आज वर गेली आहेत बुवा आपली. विलास पाटील, वामन खोपकर,
परशुराम पांचाळ, कदमबुवा, काशीराम परब ही पंचरत्ने वरती एकटी झाली आहेत बुवा, एकत्र झाली. आणि ही आमची ही चाललेली तरा बघून काय म्हणतात आणि काय चर्चा त्यांची रंगली आधी जरा बघा. परशुराम पांचाळ बुवा काय म्हणताय ते बघा. आजपर्यंत तुम्ही जशाच तशी गाणी ऐकली असतील प्रत्येक बुवाची. म्हणणारे होत पंचरत्नांची आठवण लय त्यांना मोठी आठवण येतात. आठवण काढली मग झाला नाही, त्यांचं कित्त गिरवचा असता, पाठसून चलवचा असता. आणि आताची जी गाणी आहेत ना बुवा, पंचरत्न त्यावेळीची असती ना, काशीराम परब म्हणा, चंद्रकांत, अशीच गाणी रचवलेली नसते. एका गजरावरती पूर्ण तुझं आयुष्य, तू कसं होय माहितीया, तुझं आयुष्य रडतच गेला. एक पारी कंप्लीट की नाही है ना रडान केली आहे माझ्यावरून. नुसतो रडा होतो, वायसा जिल्हा बोललोय मी त्याच्या, तर रडान माझ्या जिल्हात बोललो नुसतो रडतच होतो. खरा काय नाही तर सांग, पूर्ण बारी त्यांना रडान केली. तुझा ह्याच रडना का तू आयुष्यभर तू असंच रडत होत. माझा मामा वाटला दोस्त असला म्हणून काय झाला, काहीतरी भया असता तर ये ना माझ्याकडे. मोठमोठे ब्रो होत नावा किती त्यांची सांगा. तर ती पंचरत्न बुवा एकत्र झाली आहे स्वर्गात. आणि परशुराम पांचाळ काय म्हणतायत ते बघा आता जरा. कोण काय करता, कोण काय बोलता, कोण काय करता, कोण काय बोलता, काशीराम परबाना सांगतायत कोण, परशुराम पांचाळ, की आपण जा काय केला, परंपरा राहिली ती सगळी बुडान घालवल्यानी खालच्यानी. मग काशीराम परब काय म्हणतात ते बघा बुवा. केली भजने केल्या बाऱ्या नाही आल्या कामा, केली भजने केल्या बाऱ्या नाही आल्या कामा, केली भजने काय सांगतायत परशुराम पांचाळना, की आम्ही सुटलो, नाहीतर आज पृथ्वी तलावरती असतो तर काय ऐकलो असतो, आमचे चेले सुद्धा आमका ऐकले नसते. अशी परिस्थिती हे काशीराम परब सांगतात. आणि त्यांचा आता ऐकल्याबरोबर विलास पाटील काय म्हणतायत ते बघा. हरिनामाच्या बाजारात बोलणाऱ्यांचा धंदा वाढ, हरिनामाच्या
ह्याच्यातला याच जरी वाक्य या भडलेल्या मंडळींनी जर सांगितला खोटा असाल तर मला सांगायचं बुवा. म्हणून म्हणतोय वामन खोपकर चौथरत्न काय म्हणताय ते ऐका जरा. परशुराम पांचाळांना काशीराम परवाना काय सांगतायत ते बघा. परशुराम रे चंद्रकांता रे परशुराम रे चंद्रकांता रे आता रौदी नाही भजनात किंमत. परशुराम रे चंद्रकांता रे आता रौदी नाही भजनात किंमत. परशुराम आम्ही होतो तेव्हा आम्ही होतो तेव्हा आम्ही होतो तेव्हा डबल बारी आम्ही होतो तेव्हा डबल बारी होती भजनात मोठी किंमत. परशुराम रे चंद्र काय म्हणताय तुला ही रत्न 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 म्हणून तुम्ही जी झरवतायत ना ती म्हणतोय परशुरामा चंद्रकांता आम्ही जेव्हा होतो खाली त्यावेळी भजनात किंमत होती आता किंमत रवाक नाही भजनात. या ऐकल्याबरोबर आपले सर्वांचे लाडके डॅडी चंद्रकांत कदम काय म्हणतायत बघा बुवा. ते परमेश्वराक सांगतात वरती वैकुंठच्या नारायणा खालती जरा आता तुझी गरज आ जा. या सगळे जे कोण काय बडबडतात त्याच्या मानकुटेर बस आणि जरा त्यांना सुधारायचा प्रयत्न कर. कोणा वैकुंठच्या नारायणाक सांगतात आणि तो नारायण काय शेवटी येईना खाली. म्हणून काय म्हणते बघा. वैकुंठीचा विठ्ठल भुवरी येईना हरिनामातून द्वेष आणि मत्सर जाईना. वैकुंठीचा विठ्ठल भुवरी येईना हरिनामातून द्वेष आणि मत्सर जाईना. काय सांगताय पुढचं महत्वाचं आहे ऐका जरा बुवा. परंपरेची कशाला थट्टा एक वासारे पेटू नका हट्टा. आज या परंपरेची भजन परंपरेची थट्टा चालली आहे. काय थोडे बुवा इकडे थोडे बुवा तिकडे. अरे असा करू नको. बरोबर आहे की नाही बुवा. सगळे बुवा भजनी एक व्हा आणि काय करायचं आहे ते करा. एक मताने काहीतरी करा. आज किती गट भजन बुवा मध्ये काय बघतो ते खोटं आहे काय. भजनी बुवा मध्ये गट. अरे हरिनाम घेता ना तुम्ही एक व्हा सगळे आणि काहीतरी या जमलेल्या भजन रसिकांसाठी करा. म्हणून म्हणतोय परंपरेची कशाला थट्टा एक वासारे पेटू नका हट्टा. एक मार्गाने सरळ कोणी जाईना एक मार्गाने सरळ कोणी जाईना. हरिनामातून द्वेष आणि कुटुंब एकाने विचारणे भजन बुवा म्हटल्यानंतर एक कुटुंब आहे बुवा पण प्रत्येकाचे विचार वेगळे. म्हणून म्हणतोय कुटुंब एकाने विचारणे सांग संसारी मिळेल का सुख.
कळसुली गावाचे सुप्रसिद्ध बुवा प्रमोद धुरी यांचे शिष्य कृष्णा घाडीगावकर याचकडून बुवा बारी जोरदार पेटाने 50 रुपये, 50 रुपयात मी जवळजवळ 100चा पेटा येईल आणि 50 द्यावी. या ठिकाणी कमलाकर निगरे कणकवली यांच्याकडून हे 100 रुपयाचं अनमोल पारितोषिक मिळालंय. मंडळीतर्फे स्वीकार करतो. काय मगाशी बुवाणी म्हटल्याने छत्रपती शिवाजी महाराज खरोखर छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून या ठिकाणी आपण आज भजन रूपी सेवा करतोय बुवा. काय छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कसे होते बुवा? छत्रपती शिवाजी महाराज वीर होते. छत्रपती शिवाजी महाराज वीर होते आणि छत्रपती संभाजी महाराज शूर होते. शूर आणि वीर याच्यात लय फरक आहे बुवा. काय म्हणतोय? छत्रपती संभाजी महाराज वीर होते. अरे लोखंडाची पहाड वाकवण्याची ज्याचा ताकद ज्याच्या मनगटामध्ये होती ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. काय लोखंडाची पहाड ज्याच्या मनगटामध्ये वाकवण्याची ताकद होती ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आणि चाणाक्षपेक्षा कावेबाज ज्यांची बुद्धी होते ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून म्हणते छत्रपती शिवाजी महाराज की जगायचे कसे, धर्मासाठी जगायचे कसे, छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायचं बुवा. धर्मासाठी जगायचे कसे आणि धर्मासाठी मरायचे कसे छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकायचं बुवा. अरे स्वतःचा पोरगा मेला म्हणून स्वराज्यामध्ये अफवा पसरवणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यासारखे वीर होणे बुवा या कदापि शक्य नाही. म्हणून म्हणतोय तलवारीपेक्षा चाणाक्ष बुद्धी होती ते संभाजी. म्हणून त्या कर्मठ औरंगजेबाने आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे काढले, चामडी काढली, पण 2 असे पाटील होते, शिवले पाटील आणि वेसले पाटील. फरमान सोडलं होतं. काय सोडलं होतं? जो कोण तुकडे जमा करेल त्याचे कत्तल करण्यात येईल. तरी पण ते 2 मर्द मावळे त्या 2 पाटलांनी की नाही छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे 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 सगळे जमा केले. प्रत्यक्ष प्रति संभाजी उभा केला आणि त्याला अग्नी दिला. असे आपले मराठी मावळे होते. म्हणून म्हणतोय बुवा तुझ्यासारखे नाही होते हातापायाचे काडिये, पोटाचं नगारो आणि फाटल्या कुपटाचा तुंतुना असे नाही होते. ते मर्द मराठी होते. काय छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे पण ते तसेच हुशार होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा अशी होती काळजी होती सगळ्यांची की लढाई झाली, मोहीम फत्ते झाली तरी प्रत्येकाच्या घरी जाऊन, प्रत्येक वीराच्या घरी जाऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकशी करायचे. म्हणून ते मावळे टिकलेले त्यांच्याकडे. 400 रुपये ह्या बारीचे नाही दिले का योग कमी झालो, 300 रुपये त्या बारीचे नाही दिले का योग कमी झालो, असे मावळे नाही होते. हा बरोबर की नाही? मना सरवली 5 बडा तुका म्हणणे नाही तर ओढून घेशील. आधी समोरच्या बुवांका तशी ओढून घेऊ सवय असतात. तुझा काय नाही, तुझे खणखण 5 असले तरी ते 5 पांडव तुझे खंबीर होत. काय करते सांगू यावचा नाही. फक्त माका नकुल आणि सहदेव दिसाक नाही, अर्जुन दिसलो, भीम दिसलो. हे नाही म्हटले तरी भीमासारखा असा असं बुवा. ही गंमत आहे बुवा. तर एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा लढाईमध्ये हात तुटला होता. लढाईमध्ये हात तुटला. छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या घरी गेले चौकशी करायला. मावळा ढाळा 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 रडायला लागला. महाराज म्हणतात रडतास कशाला? अरे आपली मोहीम फत्ते झाली, आपण गड किल्ला काबीज केला, रडतोस कशाला? तुझ्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आज स्वराज्याकडे आहे. मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज स्वीकारतो म्हणला. काही कुटुंबाला तुझ्या कमी पडू देणार नाही. तरी पण तो मावळा ढाळा ढाळा रडायला लागला. काय विचारलं, रडतोस कशाला? त्यावेळी तो मावळा काय सांगतोय ऐका बुवा. आज पहिल्यांदा महाराष्ट्राचा राजा माझ्या घरी आला. पहिल्यांदा महाराष्ट्राचा राजा माझ्या घरी आला आणि त्याला मुजरा करायला मला हात नाही म्हणून रडतोय. ही मावळ्याची ताकद होती बुवा. श्री हरी जगत पिता प्रत्येक बुवा आपले म्हणतात श्री हरी जगत पिता. आणि या काय ता जय जय महाराष्ट्र माझा. महाराष्ट्रावरती या गीत रचा
छत्रपती शिवाजी महाराजांवरती या गीतराचा म्हणा काहीतरी बरं ह्याना म्हटल्यानंतर दुसरं तास म्हणता जय जय म्हणजे आवाज कसं लावू तो ते कशी कहता जय जय महाराज असो आवाज लावू अरे काय होतून गेली 15 मिनिटं असो ज्याच्या त्याच्या कर्मात होतो या ठिकाणी राणे साहेबांवरती गाणे म्हणा काय आहे मंडळाची एक विनंती आहे की राजकारण घेऊ नका. त्या दिवशी मी म्हटलं त्या बारीला मस्तपैकी राणे साहेबांची बारी होती म्हटलं गाणं त्यामुळे कसा जरा वाईट दिलगिरी व्यक्त करतोय आणि म्हणणे ना त्याच्यापेक्षा भालचंद्र बाबांचं गाणं म्हणतोय काय तुका मग अशी सांगा नाही ह्या माझ्या तुला सांगू ह्या महिन्यात तुला सांगतो एकदा काय झालं तुम्हाला सांगतो ह्यो जोईल बुवा एका केळी विकण्याचा बाहेर किती गेला आणि म्हणजे कसा बाई आंब कसं बाईनं विचारलं तुझे डोळे फुटले मी केळी विकते बाईने काढलं पायतान लागली मागे काढलं पायतान मागे ह्यो पुढं बाई मागं ह्यो पुढं बाई मागो ह्यो पुढं बाई मागो तेवढ्यात झालं काय नो भाऊ पुढे भेटले ए चंतोष त्या मायला बाईला भेटूस आता काय ना वाईट तरी आता काय ना अजून कुठं रिगाग नाही रिगलंय तर तुका कमत कमत केली कमत अगो या ठिकाणी गजराला सुरुवात करतो कारण बुवांना पण तेवढाच चान्स मिळावं नाही तर परत म्हणतले कर तू म्हणतले काय प्रत्येक बुवाची कॅपॅसिटी असतात मी जरी नसले तरी ते उजवाडा सर गाऊ शकतं आणि आपण भजन पुरा करतो 100% अभंग गवळण सगळं होणार काय आम्ही 6 वाजेपर्यंत बाह्य केले आहोत बुवाणी पण केले होते तसे कमी नाही आहेत ते स्वयंभू आणि कणकवली होती जराशी माहिती मिळाली त्या माहितीत आपलं गजर बांधण्याचा प्रयत्न केला आहे स्वयंभू देवा तुलसी मेवरी आपला स्वयंभू प्रत्येक गावाची मर्यादा तशी असते कारण काहीतरी त्याला इतिहास असतो प्रत्येक गावात आमच्या माणगावमध्ये एक शनी माता आहे एक शनी मातेचं महाराष्ट्रात कुठेही मंदिर भेटणार नाही एकमेव माणगाव 64 योगिनीपैकी ती एक शनी नरसोबाच्या वाडीला 63 एका दगडावर 63 गुंडे आहेत तिथल्या भटजीला जर विचारलं 63 कसे काय एक इथला कमी दिसतोय तर ते सांगणार ही यक्षिणी आहे माणगावला आहे असं प्रत्येक गावाचं बुवा महत्त्व असतं आज स्वयंभू आपला सीमेवरती आहे पण त्याचं लक्ष काय पुऱ्या कणकवलेला होय की नाही म्हणून म्हणतोय बुवा स्वयंभू देवा तू सीमेवरी नजर आहे तुझी गावावरी स्वयंभू देवा तू सीमेवरी नजर आहे तुझी गावावरी गाव तुझा मोठा
मागून श्रवणात देव गांगेश्वर, मागून श्रवणात देव गांगेश्वर. बाजारात झालं काठी काशी विश्वेश्वर, बाजारात झालं काठी काशी विश्वेश्वर. नांदूरची पाहुणाई विठ्ठलाई माऊली, नांदूरची पाहुणाई विठ्ठलाई माऊली. रोगराई आजार संकट काळी पटकी देवी आई राहू नये, रोगराई आजार संकट काळी पटकी देवी राहू नये. स्वयंभू फलारी बाबांची कृपालाई भारी, फलारी बाबांची कृपालाई भारी. नवसाला पावणारा उभा देव शेजारी, नवसाला पावणारा उभा देव शेजारी. देवा तुझा जत्रोत्सव पौर्णिमा त्रिपुरी, देवा तुझा जत्रोत्सव पौर्णिमा त्रिपुरी. दीपक गातो या गावठी कथा, दूर करा भक्तांची सारी व्यथा. दीपक गातो गावठी कथा, दूर करा भक्तांची सारी व्यथा. स्वयंभू देवा. धन्यवाद. या ठिकाणी भालचंद्र महाराजांवरती एक अभंग घेतोय. तुम्ही म्हणा नको, तुमका चान्स नाही, तुमका काय माहिती नाही. बोलू नको, माझा मी काय तर बघतो. कण कण गरी प्रगट झाला, कण कण गरी प्रगट झाला. चैतन्याचा गाभा बाबा, कण कण गरी प्रगट झाला. चैतन्याचा गाभा बाबा. बालचंद्र 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 बाबा, बालचंद्र 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 बाबा, बालचंद्र बालचंद्र. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, अनंत कोटी ब्रह्मांड
बालचंद्र बालचंद्र बाबा बालचंद्र बालचंद्र पायवर डोमी तुमती गाथा पायवर डोमी तुमती गाथा सदैव चरणी तुमच्या माथा सदैव चरणी तुमच्या माथा शांतासूत हा बालकदास शांतासूत हा बालकदास हृदयी आरस बाबा बालचंद्र 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 बाबा बालचंद्र 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 बाबा बालचंद्र गण गणगरी प्रगट झाला गण गणगरी प्रगट झाला चैतन्याचा प्रभावा बाबा बालचंद्र बालचंद्र बाबा बालचंद्र 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 बाबा बालचंद्र 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 बाबा. धन्यवाद. दीपक मुसळे यांच्याकडून 100 रुपये, दशरथ देसाई यांच्याकडून 200 रुपये आणि रवी माडेश्वर यांच्याकडून हे 100 रुपयाचं अनमोल पारितोषिक मिळालं. धन्यवाद. या ठिकाणी कणकवलीवरती स्वयंभूवरती गजर रचल्याबद्दल या ठिकाणी विभाग पारितोषिक मंडळातर्फे स्वीकार करतो आणि स्वयंभू चरणी प्रार्थना करतो की या सर्वांना उदंड आयुष्य लाभो. त्याचप्रमाणे पटकी देवी मित्रमंडळ यांनी पण स्वयंभूचा गजर म्हटल्याबद्दल हे 200 रुपयाचं पारितोषिक मिळालंय. देवीच्या चरणी प्रार्थना की त्यांना पण सर्वांना उदंड आयुष्य लाभो. सुधीर पवार यांच्याकडून 551 रुपये आणि कैलास राणे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मिळालंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्वयंभूच्या चरणी प्रार्थना करतो, पटकी देवीच्या चरणी प्रार्थना करतो की या सर्वांना उदंड आयुष्य लाभो. कारण ही पुण्यवंत भूमीमध्ये आपण जन्माला आलात याबद्दल खरोखर भालचंद्र महाराजांची कृपा सदैव तुमच्या पाठीशी आहे. धन्यवाद. या ठिकाणी गजर घेतो. कारण काय भुवाना तसं मी काय वाईट बोललो नाही, कारण मी सगळं काय आहे ते गाण्यातच म्हटलं. म्हणजे गाण्याची रचना त्यांच्यानी एक गाणं म्हटलंय ना तर जरा वाईट खटाकल्यासारखं झाला म्हणून आपलं मी म्हटलं मगाशी म्हटल्याने की मी जाते घरात म्हणत लावलो काय जाते घरात. असो बऱ्याच जणांका पूर्वी 25 वर्षापूर्वी घरात पाठायचे लक्षात ठेवा. पारंपरिक बारी होते ना तेव्हा असंच बऱ्याच जणांका घरात पाठवलंय आणि 3री आणि 4थी बारी मी स्वतः एकट्याने केलो बुवा असं. त्याच्यामुळे कसा घरात जाते मी तर माका मी सांगू नको धरून आडून हे पचकटात कसं येणार आहे